नमस्कार. मी अमर हबीब अंबाजोगाईचा सध्या औरंगाबादमध्ये आहे आणि इथून आपल्याशी बोलतोय. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. आता आपल्याला बघावं लागेल, काही लोक येतील, त्याच्यानंतर आपण आपलं बोलणं सुरू करू. मी वाट पाहतोय. आजचा मुख्य विषय शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य असा आहे. या विषयावर उदय काळ फाउंडेशनच्या वतीनं आज आपण इथं चर्चा करणार आहोत, बोलणार आहे मी. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. मला खात्री आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि अजून काही 4-2 लोक जमा झाले की आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. उदय काळ फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आपल्याशी बोलण्याची संधी दिली. आतापर्यंत 2-4 जण या लाईव्हवर आलेले आहेत. आपण जसजशी संख्या वाढत जाईल तसतसं आपण वाढवत जाऊया. मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य ही गोष्ट नीटपणे समजून घेतली तरच आपल्याला शेतकऱ्यांचा प्रश्न नीटपणे समजू शकतो आणि त्याच्यावरचा उपायही आपण नीटपणे अंमलात आणू शकतो. म्हणून शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य हा विषय नीटपणे समजून घेणं आवश्यक आहे. मी आत्ताच मुख्य विषयाकडे वळत नाही, पण तुम्हाला साधारणपणे ह्या गोष्टी लक्षात घ्या की ट्रेड युनियनची एक कार्यपद्धती असते. ट्रेड युनियनची कार्यपद्धती म्हणजे काय की जसं एखादी कामगारांची संघटना आहे आणि तो कामगारांचा नेता त्या कामगारांना जास्तीत जास्त कसा फायदा मिळवून देता येईल यासाठी धडपडत असतो. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही लोक विचार करतात. तो विचार करणं योग्य आहे का ह्याचाही या निमित्तानं आपण उहापोह करणार आहोत. काही लोकांना जसं जातीच्या संघटना असतात आणि आपल्या जातीच्या लोकांचं भलं व्हावं एवढा त्या प्रत्येकाचा हेतू असतो, तर त्या जातीच्या संघटनांसारखी शेतकऱ्यांची संघटना आहे का? तर तसं नाही आहे. शेतकऱ्यांची संघटना ही एक वेगळी गोष्ट आहे. ती कुठल्या कामगार संघटनेसारखीही नाही आणि ती जातीच्या संघटनेसारखी, धर्माच्या संघटनेसारखीही नाही. ही संघटना, हे आंदोलन हे अगदी वेगळ्या प्रकारचं आहे. आणि शेतकऱ्यांच्या ह्या लढ्याचा इतिहास जर आपण पाहिला तर तो इतिहास हेच दाखवतो की शेतकऱ्यांचे आंदोलन हे इतर संघटना आणि पक्षांच्या आंदोलनासारखे असूच शकत नाही. ते अगदी वेगळ्या पातळीवरचे आहेत, कारण त्या शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा विषय तिथं येतो आणि शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य नीट समजून घेतलं तरच आपण शेतकरी चळवळीचं नेतृत्वही करू शकतो आणि त्याच्या पुढे जाऊ शकतो. यवतमाळहून मनीष जाधव आलेले दिसत आहेत. अंबाजोगाईचे माझे डॉक्टर देवराव चामनरी ऑनलाईन आहेत. शेतकरी संघटनेचे नेते अनंत देशपांडेही आलेले दिसत आहेत. अजूनही बरेच लोक आलेले असतील, आपल्याला त्यांना बघायला लागेल. या सर्वांचं मी मनापासून सुरुवात करतो. आता थोडीशी उपस्थिती झालेली आहे. आपण मूळ विषयाकडे जाऊया. शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य मुळात असं आहे की माणसाचा इतिहास, संबंध मानव जातीचा इतिहास हा पराधीनतेकडून स्वातंत्र्याकडे जाणार आहे, स्वाधीनतेकडे जाणार आहे. कुठलाही असा मनुष्य समाज नाही की जो स्वखुशीने स्वातंत्र्यातून पराधीनतेकडे गेलेला आहे. प्रत्येक समाज हा पराधीनतेकडून स्वातंत्र्याकडे जातो, असाच जगाचा इतिहास राहिलेला आहे. हे एकदा आपल्याला अधोरेखित झालं तर आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य किती महत्त्वाची गोष्ट आहे.
माणसाचा इतिहास हा जसं मी मगाशी सांगितलं की पराधीनतेकडून स्वातंत्र्यतेकडे आहे, त्याचबरोबर स्वातंत्र्य ही एक स्थिर गोष्ट नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अमुक एक स्थिती म्हणजे स्वातंत्र्य असं म्हणता येत नाही. आपण जसं क्षितिज बघतो, ते त्या टेकडीच्या पलीकडे गेलो की आपल्याला क्षितिज लागेल असं वाटायला लागतं आणि आपण चालत चालत तिथपर्यंत गेलो तर त्या टेकडीवर असं लक्षात येते की अरे क्षितिज अजून बरंच लांब आहे. शेतकऱ्यांच्याच म्हणून नव्हे तर एकूण स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ही गोष्ट दिसून येते की स्वातंत्र्य ही कोणती एक विशिष्ट स्थिती नाही, तर ती सतत विकसित होणारी, पुढे पुढे जाणारी, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणारी ही जी आहे गोष्ट, ते म्हणजे स्वातंत्र्य असतं. म्हणून कुणाला जर असं वाटत असेल की अमुक गोष्ट झाली म्हणजे स्वातंत्र्य झालं, 15 ऑगस्ट उजळला म्हणजे स्वातंत्र्य झालं, असं नसतं. स्वातंत्र्य हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये जाताना ही गोष्ट लक्षात घ्यावी. शरद जोशींनी ही गोष्ट फार चांगल्या शब्दांमध्ये सांगितलेली आहे की समाजामधला होणारा बदल हा एका दोषास्पद अवस्थेतून दुसऱ्या दोषास्पद अवस्थेमध्ये होतो. अनेक लोकांना असं वाटत असतं की जगातले सगळे दुःख संपून जावे, जगामध्ये आनंदी आनंद राहावं, जगात सुख राहावं. पण अशी अवस्था येणार आहे का? तर अजिबात येणार नाही. एका दुःखातून मनुष्यजात जेव्हा त्या दुःखाचा अतिरेक होतो, ते दुःख टाळून दुसऱ्या दुःखामध्ये जाते. म्हणजे हे साधी गोष्ट आहे समजून घेण्यासाठी. लहानपणी मुलांना असं वाटत असतं की आपण मोठं व्हावं, आपलं लग्न व्हावं. लग्न झालं की पुन्हा नव्या समस्या तयार होतात, पुन्हा त्याला असं वाटतं की आपण दुसरं काहीतरी व्हावं. आणि हे असं सतत चालत असतं. आणि समाजाचंही हे असंच आहे की एका आपत्तीतून, एका संकटातून, एका दुःखातून माणूस बाहेर पडतो आणि तो नव्या दुःखाला सामोरं जातं. दुःखांची पावलं म्हणजे मनुष्य जातीचा इतिहास आहे. त्यामुळं कुणाला जर असं वाटत असेल की या पृथ्वीतलावर सगळे दुःख नष्ट होऊन जातील आणि आनंदी आनंदी समाज तयार होईल, तर असा होणे नाही, कदापिही होणे नाही. किसान पुत्र आंदोलनाने एक गोष्ट लक्षात घेतली की या समाजातलं सगळ्यात मोठं दुःख काय, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात याचा विचार केला आणि दुःखाचं एक सोल्युशन काढलं की शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. हा आजचा गळफास काढणारी चळवळ आहे. कोणतीही चळवळ स्वातंत्र्याची ही त्या परिस्थितीमध्ये जन्माला येते आणि त्याचा विकास होत जातो आणि नव्या परिस्थितीमध्ये ती नवे मुद्दे घेऊन पुढे येत असते. मी आपल्याला सांगत होतो तर शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये अनेक मुद्दे आहेत. त्या विषयाकडे दुसऱ्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी काही लोकांचं पुन्हा स्वागत करतो, कारण फार दिवसानंतर ते समोर दिसत आहेत. आमचे अलिबागचे बाबूभाई जैन आहेत, बालाजी तांबे दिसत आहेत, प्रमोद माने, अरे क्या बात है, हेही दिसत आहेत, अर्जुन विंचुरकर हेही आता आलेले आहेत. ह्या सर्वांचं आपल्यासाठी स्वागत आहे. अंबादास मोहिते हे पण आलेले आहेत. ह्या सर्वांना आपण यांचं स्वागत करू आणि आपण शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं पुढचं चिंतन, पुढचा विचार आपण समजून घेऊया. हे मी पहिल्यांदा असं सांगितलं की मनुष्य जातीचा पूर्ण इतिहास हा पराधीनतेकडून स्वातंत्र्याकडे जाणार आहे. पुढे हेही सांगितलं की स्वातंत्र्य ही एक स्थिती नाही आहे, ती सतत विकसित होणारी गोष्ट आहे, पुढे जाणारी गोष्ट आहे. एक समाज 15 ऑगस्ट आलं म्हणजे स्वातंत्र्य आलं असं नाही समजता येत. 15 ऑगस्टच्या पुढे दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला वाटचाल करावी लागते. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की सुखी समाज असा कुठलाही समाज स्थिती असणार नाही. कोणी ब्ल्यूप्रिंट द्यायच्या भानगडीत पडू नये. एका दोषास्पद व्यवस्थेतून, जसं शरद जोशींनी सांगितलेलं आहे की एका दोषास्पद स्थितीतून आपण दुसऱ्या दोषास्पद स्थितीमध्ये जात असतो.
माणसाच्या उत्क्रांतीमध्ये एक गोष्ट आणखीन लक्षात आली, ती अशी की समाजामध्ये जे सर्जक घटक आहेत त्या घटकांना गुलाम केले जाते. कोणत्याही कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपल्या हयातीमध्ये समाज व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडून यावा, म्हणून तो समाज व्यवस्थेचा नीट अभ्यास करत असतो आणि त्या अभ्यासानंतर एक गोष्ट शोधतो की बाबा कुठं घाव घालायचा, कुठे घाव घातला म्हणजे पूर्ण व्यवस्था हादरून जाईल, समाजामध्ये काही मोठे बदल घडू शकतील. आणि हे शोधत असताना त्याला संघर्ष रेषा लक्षात येते. समाजामध्ये कुठं संघर्ष आहे. आपल्या समाजामध्ये असं सांगितलं गेलं सुरुवातीच्या काळामध्ये की इथे एक जातीची उतरंड आहे आणि अमुक एक जात विरुद्ध तमुक एक जात असा खरा संघर्ष आहे. किंवा दुसरी गोष्टीमध्ये असं सांगता येईल की अमुक एक जात आणि बाकीचा समाज असा एक संघर्ष आहे, असं मांडलं गेलं. आधुनिक विचारामध्ये थोडंसं वेगळं सांगितलं गेलं. त्याच्यामध्ये असं सांगितलं की उत्पादन साधनांची मालकी ज्यांच्या ताब्यात असते ते विरुद्ध उत्पादन साधनात जे काम करतात, कष्ट करतात आणि सरप्लस तयार करतात ते म्हणजे कामगार आणि मालक ह्यांच्यामध्ये संघर्ष आहे, अशी एक मांडणी करण्यात आली. ही मांडणी तंतोतंत खरी आहे का, पुरेशी आहे का, हे तपासायला पाहिजे. कारण तुमच्या माझ्या पिढीमध्ये हे एकदा ठरलं की शोषण कुणाचं होत असतं आणि घाव कुठे मारायचा आहे हे आपल्याला जर लक्षात आलं तर आपली वाटचाल जास्त सुकर होते. काय होतं की मुळात अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की जे सर्जक आहेत त्या सर्जकांचं खरं शोषण होतं. माझे अनेक जाती धर्मात मित्र आहेत, जातीच्या संघटनांमध्ये मित्र आहेत. त्या लोकांना मी असं विचारलं की तुझ्या जातीमध्ये, तुझ्या समाजामध्ये सर्वात जास्त शोषण कुणाचं होतं, सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती कुणाची आहे? तर त्यांनी सांगितलं की स्त्रियांची परिस्थिती फार वाईट आहे. मी म्हणलं आणखीन कुणाची आहे? तर त्याने सांगितलं शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांची आणि स्त्रियांची. मी हिंदूंना विचारलं, मुसलमानांना विचारलं, मी ब्राह्मणांना विचारलं, अब्राह्मणांना विचारलं, मी श्रीमंतांना विचारलं, गरिबांना विचारलं, सगळ्या लोकांना असं विचारलं की तुमच्या समाजामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती कुणाची? आणि सगळ्यांनी एक जात हे सांगितलं की शेतकरी आणि स्त्री हे सर्वात जास्त संकटात आहेत, दुःखात आहेत, त्यांना जास्त कष्ट करावे लागतात. आणि हे तर खरंच आहे, हे सगळं मान्य होण्यासारखंच आहे. आता लॉकडाऊनमध्ये बघा तुम्ही की कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त कष्ट कोणाला करावे लागत आहेत? आपल्या आईला, बहिणीला, बायकोला, ह्यांना सगळ्यात जास्त कष्ट करावे लागतात. घरातली सगळी कामं स्त्रियांनाच करावी लागत आहेत. आणि बाहेर समाजामध्ये काय चाललेलं आहे? शेतकरीच राबतो आहे. समाजामध्ये शेतकऱ्याचं जे स्थान आहे ते घरामध्ये स्त्रीचं आहे आणि घरामध्ये जे स्त्रीचं स्थान आहे ते समाजामध्ये शेतकऱ्याचं स्थान आहे. ही परिस्थिती आपल्याही डोळ्याला दिसते आहे. शेतकरी आणि स्त्री या दोघांमध्ये साम्य काय आहे? मी असं ऐकलं की फार पूर्वीच्या काळामध्ये असा प्रश्न विचारला गेला की हा पृथ्वीचा गोल कुणाच्या हातावर तोलला गेलेला आहे? तर त्याचं उत्तर पुराणांमध्ये असं दिलेलं आहे की शेषाच्या शिरावर, शेष म्हणजे साप, सापाच्या शिरावर हे जग तोललं गेलेलं आहे, अशी एक धारणा होती. ती भाकड कथा आपण बाजूला ठेवू. परंतु आधुनिक काळामध्ये असं सांगितलं की कामगारांच्या तळ हातावर हा पृथ्वीचा गोल तोलला गेलेला आहे. मला वाटतं तेही अपूर्ण आहे, अधुरं आहे, चुकीचं आहे. पृथ्वीचा हा गोल 2 हातावर तोललेला आहे. एक हात स्त्रियांचा आहे आणि दुसरा हात जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी आणि स्त्री या 2 हातावर पृथ्वीचा गोल तोललेला आहे. हे विधान करताना तपासायचं असेल तर ते असं तपासावं लागेल
की कोणता समूह, समाज समूह नष्ट झाला तर हे जग नष्ट होऊ शकेल? तर त्याचं उत्तर असं आहे की शेतकरी जर जगामधून संपुष्टात आले तर काय खाणार आहात? आजही मानव जातीला खायला अन्नच लागतं. म्हणून सत्ताधारी कितीही माजलेले असले तरी ते शेतकऱ्यांना म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी अमकं तमकं, म्हणजे तो बकरा पोसायचा आहे त्यांना, कारण त्यांना खायला मिळायला हवं. तर खाण्यासाठी का होईना या सगळ्या लोकांना अन्न आवश्यक आहे. अन्न निर्माण करणारा जर नष्ट झाला तर हे जग नष्ट होऊन जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की अपत्यजनन करणारी आई जर या समाजातून नष्ट झाली तर क्रमाक्रमानं हे जग नष्ट होऊन जाईल. स्त्री आहे म्हणून जग आहे, शेतकरी आहे म्हणून जग आहे, आणि या दोघांचा कॉमन फॅक्टर असा आहे की हे सर्जक आहे. हे सर्जक आहे. सर्जकचा अर्थ असा आहे की जे अशा वस्तूचं उत्पादन करणारे की ज्या उत्पादित वस्तू नवा जन्म देऊ शकतात, म्हणजे सर्जक. म्हणजे इंग्रजीमध्ये नेमकं सर्जक ह्या शब्दाचा काय प्रतिशब्द आहे ते मला माहीत नाही आहे, परंतु मराठीमधला सर्जक हा शब्द जास्त सटीक शब्द आहे. त्याचा नेमका अर्थ असा आहे की अशा वस्तूचं उत्पादन जी वस्तू नवा जन्म देऊ शकते. म्हणजे शेतकरी एक दाणा टाकतो, त्या दाण्यातून 100 दाणे तयार झाले, ते 100 दाणे पेरले तर प्रत्येक दाणा नवे जन्म देऊ शकतो. स्त्रीचंही तसंच आहे. स्त्रिया अपत्यजनन करतात, नवीन जन्म देण्याची त्यांची ही क्षमता असते. आणि आज अशी परिस्थिती आहे की ह्या दोन्ही लोक हे सर्वात जास्त सगळ्यात जास्त संकटामध्ये आहे. ह्यांचा संकटाचाच विचार हा खरा विचार आहे. मी मगाशी तुम्हाला म्हणत होतो की संघर्षाची रेषा नेमकी काय आहे. माझ्या पिढीत, माझ्या काळामध्ये हे जर समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की या देशामध्ये, या समाजामध्ये सर्जकांना गुलाम केलेलं आहे. माझा एक बघा तुम्ही की डॉक्टराला असं वाटतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, प्राध्यापकाला वाटतं आपला मुलगा प्राध्यापक व्हावा, वकिलाला वाटतं वकील व्हावा, जज व्हावा. परंतु शेतकऱ्याला असं वाटत नाही की आपला मुलगा शेतकरी व्हावा. असं काय आहे बरं? शेतकऱ्याला अजिबात वाटत नाही. तुम्हाला सांगतो की जसं शेतकऱ्यांना रानामध्ये आपल्या पराठीच्या शेजारी उभं राहून हे दिव्य ज्ञान झालेलं आहे की आपल्याला आपला मुलगा, आपली मुलगी पुन्हा शेतीमध्ये येता कामा नये, त्याने शेतीच्या बाहेर पडावं. आणि स्त्रियांना, मी अंबाजोगाईचा आहे, मेडिकल कॉलेज आहे, तिथं बाळणपणाचा वार्ड आहे, त्या वॉर्डमधल्या स्त्रियांना पाहिलं तर मला ही गोष्ट म्हणजे माथ्यावरची शिकण म्हणतात, ती शिकण स्त्रियांना लपवता येत नाही ज्यांना पहिली मुलगी झाली. मुलगी, स्त्रियांना असं वाटतं की माझ्या गर्भातून येणारं बाळ हे मुलगा असावं, मुलगी असू नये. असं काय आहे? म्हणजे काही अपवाद असतील, त्या अपवादांना आपण बाजूला ठेवूया, परंतु सामान्यपणे ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती का निर्माण होते? तर ही परिस्थिती यासाठी निर्माण होते की शेती करणे म्हणजे निखाऱ्यावरून चालणे आणि स्त्रीचं जीवन म्हणजे तारेवरची कसरत आहे. स्त्रियांना आजही तोंडातून शब्द उच्चारताना आधी विचार करावा लागतो. त्यांना कोण ऐकतंय, आपण जे बोललो त्याचा ते काय अर्थ घेतील, हे सगळं विचार करून त्यांना समजून घ्यावं लागतं. आणि शेतकऱ्याचं जीणं मी मगाशी सांगितलं की निखाऱ्यावर चालणं आहे. कुठंही जा, कशाही परिस्थितीमध्ये कसं जगावं ही समस्या आहे. तर मी सांगत असं होतो की शेतकरी आणि स्त्री या समूहाला, आणि अजून आणखी सर्जक आहेत. तुलसीदासच्या एका दोह्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ढोल गंवार शूद्र पशु नारी, ढोल गंवार शूद्र पशु नारी, ये हैं ताड़न के अधिकारी.
हे जे अगोदर जी नावं घेतलेली आहेत ती सगळी सर्जक आहेत. ते नवनिर्माण करणारी आहेत आणि अशी निर्माण करणारी आहे की जे नवा जन्म देऊ शकतात. यांना गुलाम करण्याची टेंडन्सी, वृत्ती, हे या समाजामधचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज नवतंत्रज्ञान आलेलं आहे, नवं जग उभं राहत आहे. अशा काळातही शेतकरी आणि स्त्रिया गुलाम आहेत. शेतकऱ्यांचा स्वातंत्र्याचा विषय हा सगळ्यात महत्त्वाचा यासाठी आहे की तो सर्जक आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विषय महत्त्वाचा आहे कारण त्या सर्जक आहेत. ह्या सर्जकांचं स्वातंत्र्य ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आज दुर्दैवानं भारतासारख्या इतक्या विशाल खंडप्राय देशामध्ये आजही जे कायदे आहेत ते कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे आहेत. आणि हे गुलाम करणारे कसे आहेत हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण खूप तपशिलात न जाता मी तुम्हाला फक्त काही गोष्टी तात्कालिक म्हणजे वर्तमान काळातल्या संदर्भामध्ये आहेत तेवढ्या गोष्टींचा उहापोह आता करतो. 3 कायदे आहेत. पहिला कायदा आवश्यक वस्तूचा कायदा, दुसरा कायदा हा सीलिंगचा कायदा आणि तिसरा कायदा हा जमीन अधिग्रहण कायदा. या 3 कायद्यांनी शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. स्वातंत्र्य ही गोष्ट माणसाला माणूस बनवत असते. जेव्हा तुम्ही माणूस म्हणता तर त्याला स्वातंत्र्य हे त्याचा भाग आहे, त्याच्या जगण्याचा भाग असला पाहिजे तरच तो माणूस आहे. तुम्ही जर त्याच्या पायामध्ये बेड्या टाकल्या तर तो माणूस नाही तर जनावर होऊन जातो. एक काळ होता अमेरिकेसारख्या देशामध्ये होता की ज्यावेळेस काळ्या लोकांना साखळदंडाने बांधून त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं. भारतामध्येही होता. काही समूहांना अशा पद्धतीचं शोषण सोसावं लागलं. तर आज जेव्हा आधुनिक जगामध्ये आहोत तर आज बेड्या दिसत नाहीये. न दिसणाऱ्या बेड्यांनी आज गुलाम केलं जात आहे. आणि ह्या बेड्या कोणत्या आहेत तर ह्या कायद्याच्या बेड्या आहेत. त्या दिसत नाहीत परंतु ते तुम्हाला नियंत्रित करत असतात, तुम्हाला बांधून ठेवत असतात. तर हे 3 कायदे हे त्यापैकीच बेड्या आहेत. सीलिंगचा कायदा, आवश्यक वस्तूचा कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा. या 3ही कायद्यांनी काय व्हायोलेट केलेलं आहे, काय आमचं छिनावून घेतलेलं आहे असं जर कुणाला विचारलं तर मी हेच सांगेन की या सर्व लोकांचं स्वातंत्र्य हिरावलेलं आहे. त्यांचं माणूस पण हिरावलेला आहे. त्यांना माणूस म्हणून जगण्याची जी संधी मिळायला पाहिजे होती ती संधी हिरावून घेतलेली आहे या 3 कायद्यांनी. आता ह्या 3 कायद्यापैकी एका कायद्याची खूप बऱ्यापैकी चर्चा हल्ली होते. निर्मला सीतारामननी परवा ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलंय की आम्ही आवश्यक वस्तू कायद्यामधून हे शेतीमाल आम्ही वगळत आहोत. सोडून काही अपवाद केलेले आहेत पण बाकीचा शेतीमाल आम्ही त्याच्यातनं वगळतो आहोत अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. या घोषणेचं मी स्वागत करतो. त्याचं कारण असं आहे की गेली 70 वर्ष ह्याच्यावर कोणी बोलायला तयार नव्हतं. म्हणजे आम्ही किसान पुत्र आंदोलनाच्या वतीनं शेकडो नेत्यांना आम्ही ईमेल पाठवले, पत्र पाठवली, निवेदनं दिले. साधी दखल सुद्धा घेतलेली नाही. आणि त्याच्यामध्ये आम्ही हेच म्हणतोय की तुम्ही हे कायदे रद्द करा परंतु कायद्यावर बोलायचंच नाही मम. आणि आज पहिल्यांदा का होईना ह्या सरकारनं ह्याच्याबद्दलची एक जाहीर भूमिका घेतली. काय भूमिका घेतली तर त्यांनी सांगितलं की आम्ही आवश्यक वस्तू कायद्यामधून शेतीमाल वगळतो आहोत. दुसरं, मार्केट कमिट्या आम्ही रद्द करत आहोत, यासाठी एक केंद्रीय कायदा करणार आहोत. आणि तिसरी गोष्ट सांगितली ती करार शेती. मी आजच्या निवेदनामध्ये अजून पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी हे करार शेती प्रकरण थोडंसं इलॅबरेट करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
सुरुवातीला त्या दोन गोष्टींचा उल्लेख करू आपण. आवश्यक वस्तू कायद्यामधून शेतीमाल वगळला म्हणजे पुरेसं असतं का? तर पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या की वगळणे आणि घालणे हे नित्य नेमानं चालत असतं. नित्य नेमानं म्हणजे तिथं एक अन्न मंत्रालयातला कोणीतरी सचिव असतो, तो एक ऑर्डर काढतो, ह्या ऑर्डरमुळं आजपासून कांदे राहणार नाहीत त्याच्यामध्ये. ठीक आहे, ती सूचना पार्लमेंटला दिली जाते. तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय की आवश्यक वस्तू कायद्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या कोणत्या काढायच्या हे पार्लमेंट ठरवत नाही, तर एक कुणीतरी अधिकाऱ्याला ते अधिकार दिलेले आहेत की तोच फक्त हे करतो. फक्त त्याला जबाबदारी एवढीच आहे की तू पार्लमेंटला कळवायला पाहिजे. पार्लमेंटमध्ये खासदार असतात, माझे काही मित्र, मी पाहिलेलं आहे की दररोज एवढा मोठा गठ्ठा म्हणजे एक 25-30 किलो वजनाचे कागद दररोज ह्या लोकांना मिळत असतात. अनेक अहवाल असतात, रिपोर्ट्स असतात, काय काय असतात. आणि हे अहवाल त्या तिथं त्या खासदारांनी त्यांनी काय सगळं वाचणंही होत नाही आणि काही होत नाही, रोजचंच झालेलं आहे. काल परवाच मला एका खासदाराचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अहो कधी वाचावं आम्हाला बारशाला जावं लागतं, लग्नाला जावं लागतं, मैतीला जावं लागतं आणि पुन्हा हे सगळे राजकीय कार्यक्रम असतात, आमचं वाचन होत नाही. तर अशा पार्लमेंटला तो अधिकारी देत असतो. हे टाकणं आणि घालणं हे सातत्यानं चालू आहे. मध्यंतरी डाळी वगळलेल्या होत्या काही दिवसापूर्वी, पण पुन्हा टाकल्या. त्यांना त्याची अडचणच नाही आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पहिल्यांदा त्यांनी शेतीमाल वगळला होता. म्हणजे ती फार महत्त्वाची घटना घडलेली होती त्या काळामध्ये, पण त्याला कोणी गंभीरपणे घेतलं नाही, वगळला होता. परंतु तो पुन्हा घालणार नाही अशी व्यवस्था त्यांनी तयार केली नाही. त्यामुळे नंतर जे काँग्रेसचं सरकार आलं त्यांनी ते टाकून दिलं. आत्ता सुद्धा निर्मला सीतारामनबाईंनी सांगितलं की आम्ही हे करणार आहोत, कराल ही कदाचित, परंतु पुन्हा ते टाकणार नाहीत. ह्याचा बंदोबस्त काय, त्याचं त्यांना उत्तर द्यावं लागेल. दुसरा मुद्दा असा की केवळ शेतीमाल वगळल्याने भागत नाही. मित्रांनो, हे नीट समजून घ्या. शेतीमाल म्हणजे सगळा शेतकऱ्याशी त्याचा संबंध येतो असं नाही. आता मोटर व्हेकल ऍक्ट आहे. मोटर व्हेकल ऍक्ट म्हणजे वाहनांवरचं नियंत्रण 9 शेड्यूलमध्ये टाकलेलं आहे. ते म्हणजे सरकारच्या ताब्यामध्ये सगळी वाहनं, आणि ते आम्हाला सांगणार की तुमचं शेतीमाल मोकळा केलेला आहे आणि तुम्ही आता स्वतंत्र झालेला आहात. नाही, तुम्हाला वाहनांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय करावा लागेल आणि त्यांनाही मोकळं करावं लागेल. शेतकऱ्याशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी या त्याच्याशी निगडीत आहेत. मी तुम्हाला सांगतो की आवश्यक वस्तू कायद्यानं देशाचा नाश केलाय. हो, त्याच्यामुळं भ्रष्टाचार माजला, त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये हे जे सगळे लोंढे एक एक जण गेलं, एक एक कुटुंब घेऊन दिल्लीला, मुंबईला, आणि आता लोंढे म्हणून ते परत येत आहेत गावामध्ये. त्याचं काय कारण आहे? आवश्यक वस्तू कायद्याने ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्रीज उभं राहू दिल्या नाही. असा कायदा कशाला ठेवता? हे शेतकऱ्यांचा संबंधित आहे, शेतकऱ्यांच्या मुलांशी संबंधित आहे. त्यांना रोजगार हवा आहे, त्यांना हजारो किलोमीटर दूर जाऊन पोट भरण्याची पाळी येऊ नये ही चिंता शेतकऱ्याची आहे. म्हणून त्याचाही विचार करायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक फार महत्त्वाची म्हणजे आमचा मित्र अजित नरदे ज्या गोष्टीसाठी लढत होता, आज तो हयात नाही आहे, पण त्याची आठवण वारंवार यासाठी येते की या आवश्यक कायद्यामध्ये तुम्ही बियाणे ठेवलेले आहेत. आवश्यक वस्तू 2000 वस्तू आहेत, त्याच्यामध्ये बियाणेही आहे. तुम्ही ते कायम ठेवणार, त्याला शेतीमाल नाही समजणार का? शेतकऱ्याशी निगडीत नाही आहे का ते? ते जर आवश्यक वस्तूमध्ये राहिले तर जीएम बियाणं कसं येणार या देशामध्ये? सरकारला जे नियंत्रण करण्याची ताकद मिळाली आणि जीएम रोखण्याची ताकद मिळाली, त्याचं मुख्य कारण हे आहे की इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये त्यांनी बियाणे टाकलेले आहेत. ते कधी वगळणार आहात? शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य उपभोगू कधी देणार आहात? हे 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, ते शेतीमाल जो काढला तो पुन्हा टाकता येणार नाही ह्याच्यासाठीचा काय बंदोबस्त केला. दुसरी गोष्ट अशी की
पूरक गोष्टी ज्या आहेत, शेतकऱ्यांना पूरक गोष्टी, त्यांच्यावरची नियंत्रण कधी हटवणार आहात. आणि तिसरी गोष्ट जी मी लक्ष वेधू इच्छितो ते आहे बियाणे. हे बियाणे कधी तुम्ही त्याच्यामधून काढून टाकणार आहात. मुळात हा कायदा पूर्णपणे रद्द करण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. या बाबतीमध्ये अनेक मान्यवर, अशोक गुलाटी कालच एका वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी खूप चांगलं विश्लेषण केलं. त्यांनी मात्र एक शंका फार छान व्यक्त केलेली आहे. ते म्हणाले की ही झाली घोषणा, ह्याचे जेव्हा ऑर्डर्स निघतील तेव्हा त्याचं चित्र काय असेल हे आपल्याला आज काही सांगता येत नाही. आणि गुलाटी साहेबांनी हे सांगितलं की हे बाबू लोक काहीही करू शकतात. त्यामुळं आज जरी आपण स्वागत करत आहोत, निश्चितपणे स्वागत करत आहोत, कारण कित्येक वर्षाच्या नंतर कायद्याला हात घालण्याचं काम आता झालेलं आहे आणि तेही आवश्यक वस्तू कायद्याला हात घालण्याचं काम झालं आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि सरकारला अजून मदत केली पाहिजे की हा मुळातून कायदा रद्द व्हावा, यासाठी सहकार्य करण्याचं आपण आव्हान केलं पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे करार शेती हे नीटपणे समजून घ्या. डॉक्टर हाफ म्हणून एक कृषीतज्ञ, त्यांच्या अध्यक्षतेखाली फार पूर्वी एक समिती तयार केलेली होती आणि त्यांनी एक जो ड्राफ्ट दिला होता त्याचा करार शेतीचा, तर त्या करार शेतीला त्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि एवढंच नाही, ह्या घोषणेचं वैशिष्ट्य असं आहे की कॉर्पोरेट्सला, कंपन्यांना करार शेती करण्याची अनुमती, दार मोकळं केलेलं आहे. आणि मी या गोष्टीचं मनापासून स्वागत करतो की करार शेतीमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी जरूर यावं. आत्ता आमच्या एका मित्राने त्याचा अभ्यास केला आणि त्याने सांगितलं की करार शेतीमध्ये एकरी आज जेवढं मिळतं शेतकऱ्याला एका एकरमधनं, त्याच्यापेक्षा निश्चितपणे तिप्पट चौपट मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आणि ही तर गोष्ट कुणालाही कळण्यासारखी आहे. जितका मोठा पैसेवाला तिथं येईल तितके जास्त पैसे देऊन जाणार. बरं, गंमत अशी की ह्याच्यात मालकी जात नाही, हे भाडे तत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. या करार शेतीच्या कायद्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे कुळ कायद्याचे जे कलमांच्या तजवीजी होत्या त्या सगळ्या संपुष्टात आणल्या. ही गोष्ट स्वागतार्ह आहे, त्याच्यात वाद नाही. पण आत्ताची जी घोषणा आहे ती घोषणा मला ह्यासाठी स्वागत. आमचे बाबूराव नरोटे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. त्यांनी एक पोस्ट टाकली होती आणि मी ते किसान पुत्रांना शेअर करण्याचं आव्हान केलं होतं. ते मुद्दाम केलं होतं ते यासाठी की कॉर्पोरेट कंपन्यांचं शेतकरी स्वागत करताहेत हे चित्र त्याच्यातून निर्माण झालं तर काय होईल, तर जो सीलिंग कायद्याचा गळफास आहे तो गळफास हळूहळू दूर होईल. मी असं म्हटलेलं आहे की करार शेतीमध्ये कॉर्पोरेट्सला अनुमती देणं हे सीलिंग कायद्याचा अंत जवळ येत आहे ह्याचे हे संकेत आहेत. आणि म्हणून मी त्याचं मनापासून स्वागत करतो. काही लोकांनी, आत्ताच मी एक लेख वाचत होतो आणि त्याच्यामध्ये काही लोक विलाप करायला लागलेले आहेत, शेतकरी आता दिवसघडीला लागणार वगैरे वगैरे. ते करतच राहणार आहेत, त्यात वाद नाही. त्यांनी अनेक ठिकाणी, म्हणजे या देशामध्ये जेव्हा कॉम्प्युटर, राजीव गांधीच्या काळामध्ये जेव्हा कॉम्प्युटर आला होता तेव्हा हे लोक गळा काढून रडत होते. ते म्हणत होते की कॉम्प्युटर नको, कॉम्प्युटर नको. हे कालबाह्य झालेले आहेत, इतिहास जमा आहेत, त्यांच्या विलापाला तसा काही अर्थ नाही. ह्या रुदाले आहेत, यांना रडण्याशिवाय दुसरं काही येत नाही. त्यांना आपण बाजूला ठेवू. मूळ मुद्दा असा आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर विकसित झाली आणि त्याच्यामध्ये कॉर्पोरेट्स जर आले तर जे शेतीचं चित्र तयार होईल ते मोठं आशादायक होईल. मी तुम्हाला हेही सांगायला पाहिजे की शेतीमध्ये दुबळी माणसं राहिली म्हणून त्यांचा प्रभाव सरकारवर पडत नाही. शेतीमध्ये तगडी माणसं येऊ देत आणि मग बघा की सरकार कसं वागतं. त्यामुळं हे दार उघडलेलं हे स्वागतार्ह मानलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मूळ मुद्दा परत एकदा सांगायला हवा की एक अजून एक तिढा आहे. शेतकऱ्यांना संरक्षण पाहिजे का स्वातंत्र्य पाहिजे याच्या बाबतीमध्ये अनेक विचारवंत गफलत करतात. मी त्याच्याबद्दल माझं वाक्य असं, माझं मत असं
की शेतकऱ्यांना किंवा स्त्रियांना पहिल्यांदा स्वातंत्र्य पाहिजे आणि मग संरक्षण पाहिजे. स्वातंत्र्याशिवाय दिलेलं संरक्षण हे गुलाम बनवण्याचं षडयंत्र असतं. त्यामुळं स्वातंत्र्य दिल्याशिवाय संरक्षण देण्याची गरज नाही. आधी स्वातंत्र्य द्या, मग ठीक आहे, बाळणपणाला आडोसा लागतो ना, तो आडोसा करा, परंतु तिला आनंद तर उपभोगू द्या, तिला स्वातंत्र्य तर मिळू द्या, तिच्या मनासारखं तिला वागू द्या. जसं स्त्रीचं आहे तसंच शेतकऱ्यांचं आहे. या शेतकऱ्यांना आधी स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे काय तर शेतकरी विरोधी कायद्यातून आधी मुक्ती पाहिजे आणि मग संरक्षण पाहिजे. संरक्षणाला मी नकार देत नाही. मी तर एवढं म्हणतो की पिंजऱ्यामध्ये पक्षी आहेत तर त्या पक्ष्यांचं दार तुम्ही उघडा. ज्यांना उडाव वाटतं ते उडतील आणि ज्यांना उडाव वाटणार नाहीत त्यांना पिंजऱ्यात राहू द्या, त्यांना खाऊ द्या. तिथं काय 4 दाणे जे लोक आणून टाकतील ना ते खाऊन त्यांना जगू द्या. मी त्यांना बळजबरी करत नाही उडायची. पण माझी तक्रार एवढीच आहे की जे उडू इच्छितात, ज्यांना आकाश गाठायचं आहे, त्यांना तुम्ही का रोखता? तुम्ही त्यांना रोखू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला असं अजिबात म्हणणं नाही की सगळ्या पक्षांनी उडलं पाहिजे. आमचं म्हणणं एवढं आहे की तुम्ही उडू इच्छिणाऱ्या, स्वातंत्र्य उपभोगू इच्छिणाऱ्या, स्वातंत्र्याची रिस्क घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही रोखू नका. आणि म्हणून आम्ही करार शेतीचं स्वागत करतो. आम्ही इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये जी काही जेमतेम सुधारणा घुसली, आम्हाला आनंद झाला, त्याचं आम्ही स्वागत करतो. पूर्ण कायदा रद्द करण्याची आम्ही मागणी करतो. शेवटचा मुद्दा, आणि हे अनेक कार्यकर्ते, मी जशी सुरुवात केली तसाच आहे. अनेक लोकांना असं वाटतं की शेतकऱ्यांचा मुद्दा हा शेतकऱ्यांचं भलं करण्यामध्ये, म्हणजे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी लढा करावा, त्याच्यामध्ये ते कृतार्थता मानतात, सार्थकता मानतात. मला वाटतं की हे काही फारसं बरोबर नाही आहे. शेतकऱ्याचा प्रश्न त्यांच्या लक्षातच आलेला नाही आहे. ही ट्रेड युनियन नाही आहे. ऊसाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की दरवर्षी आंदोलन करावं लागतं. ते आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात वगैरे मी नाही आहे, परंतु मला असं वाटतं की मूळ गोष्टीकडे जा, तात्कालिक गोष्टीकडे पडू नका. तुमचं आयुष्य फार छोटं आहे आणि ह्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर व्यवस्थेवर एक समर्थाचा आघात मारायचा असेल, तुमचं जीवन कृतार्थ करायचं असेल, तर मूळ गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करा. आणि ते करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याकडे करणं आहे. लोकांना असं वाटतं की फायदा मिळवून द्यावा. म्हणून मला एकाने विचारलं होतं की सिलिंगचा कायदा उठला तर शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा. तर मी त्याला एवढंच उत्तर दिलं होतं, तुरुंगातून माणूस सुटला तर त्याला काय फायदा असतो. फायदा तसा बघून चालणार नाही, फायदा दूरगामी बघावा लागेल. माणसाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा हा जास्त महत्त्वाचा आहे. पिंजऱ्यामध्ये पक्षी आहेत आणि त्या पक्ष्यांना दाणे बदलून टाकले, पिंजरा बंद आहे आणि त्याच्यामध्ये बाजरीचे दाणे होते, नंतर ज्वारी टाकली, नंतर गहू टाकले, पुन्हा आंदोलनं झाली आणि पुन्हा त्यांना डाळिंबाचे दाणे टाकले. एवढ्याने पुरेसे नाही, कुणीतरी दार उघडण्यासाठी लढावं लागेल. आणि हे म्हणजे शेतकरी स्वातंत्र्याचं आंदोलन. माननीय शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन लढवलेलं होतं. शेतकऱ्यांच्या ट्रेड युनियन नव्हती त्यांची. त्यांनी सातत्यानं अनेकदा अनेक भाषणांमध्ये ते दिसतं. म्हणूनच त्यांनी डंकेल प्रस्तावाचं स्वागत केलं. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा सगळा लढा होता. तोच लढा किसान पुत्र आंदोलनाच्या निमित्तानं शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधामध्ये लढवला जातो आहे. मला असं वाटतं की या सगळ्या निवेदनामध्ये आपला भर शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याकडे, म्हणजेच सर्जकांच्या स्वातंत्र्याकडे आपलं लक्ष केंद्रित व्हावं, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. उदयकाळ फाउंडेशन आणि विशेषतः मयूर बागुल यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा विषय आपल्यासमोर सादर करण्याची त्यांनी संधी दिली. धन्यवाद.